आणि आता बातम्या सविस्तर बातमी येते आहे कुंभमेळ्यासंदर्भातली, कारण नाशिकमध्ये कुंभमेळा होतो आणि तपोवन मधल्या संभाव्य वृक्षतोडीवरून आता चांगलाच वाद पेटलेला बघायला मिळतोय। 2027 मध्ये हा जो आहे तो कुंभमेळा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता वाद पेटलेला बघायला मिळतोय आणि त्याचमुळे एक प्रकारे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि एकमेकांवर घाव घातले जात आहेत, राजकीय घाव घातले जात आहेत असं चित्र आहे। कारण आता राज ठाकरेंनी या सगळ्या प्रकरणामध्ये उडी घेतलेली आहे आणि त्यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते सयाजी शिंदे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते। या कुंभमेळ्यात जगभरातून साधू संत मंडळी सहभागी होणार आहेत। त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेवरून सध्या नवा वाद रंगू लागलेला आहे। कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या साधू महंतांना राहण्यासाठी नाशिकमधल्या तपोवन परिसरात 1150 एकरवर साधूग्राम उभारण्यात येत आहे। मात्र त्यासाठी तब्बल 1800 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे आणि या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी संस्थांसह अनेक सेलिब्रिटी राजकारणी रस्त्यावर उतरले आहेत। सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनात जात तिथल्या वृक्षांची पाहणी केली। त्यासोबतच साधूग्रामसाठी एकही झाड तोडू देणार नाही असा इशाराही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते असलेल्या सयाजी शिंदेंनी दिलेला आहे। साधू आले गेले मेले त्यांनी मला काय अभ्यास नाही, पण झाडं गेली तर मात्र फार नाशिकचं नुकसान होईल। त्यामुळे मी झाडांच्या बाजूला आहे, तुमच्या बाजूला आहे। इथलं एकही झाड तुटता कामा नये। मी जो काही अभ्यास केला, जो काही वाचलं ऐकलं, त्याच्यावर मला लक्षात असं आलं की इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजेत। आपल्याच माणसांनी आपल्यालाच फसवलं तर त्यांना आपली कशी म्हणायची। एकीकडे सयाजी शिंदे यांनी हा निशाणा साधलेला असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या संदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि साधूंच्या नावावर संधी साधूपणा या सरकारने करू नये असं त्यांनी सरकारला ठणकावलेलं आहे। साधूंच्या नावाखाली जमीन सपाट करून उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव आहे असं म्हणत राज्य सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला आणि झाडं तोडल्यास जनतेसोबत रस्त्यावर लढू असा इशाराही त्यांनी दिला। आणि या सगळ्या संदर्भात कोणी नेमकी काय भूमिका मांडलेली आहे, सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे आणि त्याला विरोध का होतोय आपण बघूया। सगळ्यात सुरुवातीला कुंभमेळा मंत्री आहेत गिरीश महाजन, त्यांचं असं म्हणणं की कुणीही राईचा पर्वत करू नये। काही झाडं आम्ही परवानगी घेऊन काढणार आहोत, पण आम्ही एका झाडाच्या बदल्यात 10 झाडं लावणार आहोत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात नाशिकमध्ये आमची सत्ता असतानाही कुंभमेळा झालेला, तेव्हा आम्ही झाडं न तोडता सोयी सुविधा दिलेल्या, मग आता झाडं तोडण्याची वेळ का आली असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला। सरकारने साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नये असंही राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर सयाजी शिंदे जे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते ते म्हणतात झाडं ही आपले आईबाप आहेत आणि आईबापावर हल्ला झाल्यास गप्प बसणार नाही, एकही झाड तोडू देणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि गरज लागल्यास आपण रस्त्यावर उतरू, आंदोलन करू असंही त्यांनी ठणकावलेलं आहे आणि यासोबत आग्रही भूमिका घेतलेली आहे। आणि पुढची बातमी येते ती अर्थातच नगर परिषद नगरपंचायत प्रचारासंदर्भातली। असं जसं आपण म्हणतोय की प्रचार आता शिगेला पोहोचलाय, पण त्याच वेळी या प्रचारामध्ये देखील एक दहशत बघायला मिळते। दहशत आहे बिबट्याची। याचं कारण राज्यभरामध्ये ठिकठिकाणी बिबट्यांचा मुक्त संचार बघायला मिळतोय आणि त्यामुळे प्रचार कुठेतरी आखडता घ्यावा लागतोय। 7च्या आत घरात काही मंडळींना पोहोचावं लागतंय अशी स्थिती बघायला मिळते। अंधार पडल्यावर प्रचार सभांना जायला कार्यकर्ते घाबरतायत। मतदारही संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडायला तयार नाहीयेत। अशा प्रसंगी उमेदवारांवर भर उन्हात प्रचार करण्याची आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची वेळ आली आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनाही भर दिवसा सभा घ्यावी लागली। या दिग्गज नेत्यांनाही प्रचारात बिबटमुक्त परिसर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन द्यावं लागलं आणि या निवडणुकीच्या प्रचारामध्येही बिबट्याचं सावट कसं आहे याचं धक्कादायक वास्तव आता एबीपी माझाने समोर आणलं। उमेदवार सर येतात पण ते सकाळच्या वेळेसच येतात, ते संध्याकाळच्या टायमिंगला उमेदवार यायला येतात पण आपल्याकडे बिबट्याचा आवाज इतका वाढला आहे की 6च्या नंतर उमेदवार यायला घाबरतोय। आम्हाला संध्याकाळी कुठेही परिसरात फिरता येत नाही आणि उमेदवार यायला खूप घाबरतात। आम्ही पण मळ्यात जाऊ शकत नाही 6च्या नंतर, घराच्या बाहेर पण पडू शकत नाही का तर बिबट्या कधी पण बाहेर येऊ शकतो। ऊसाची शेती वाढली आहे तर सरकारने त्याचा विचार करावा। अंधार चालू झाला का इथं उमेदवार यायलाच मागते नाही, ते स्वतःच्या जीवाला घाबरतात आणि त्यामुळं ती माणसं आहेत ना 7:30-8 वाजले का घरी
आरामशीर जातात आणि 9च्या पुढे इथं बिबट्यांचा इतका त्रास होतो का लहान पोरं, मोठी माणसं, म्हातारी माणसं या लोकांना कडी लावूनच आम्हाला घरात बसावं लागतं. बिबटे जागवता का माणसाला जागवता? तुम्हाला जर माणसं जर जागवायची नसेल तर आम्ही मतदान करायला मोकळा नाही. दहशतीमुळे आम्ही सकाळी 6च्या पुढे 7च्या पुढे घराच्या बाहेर आमची काही मंडळी शक्यता पडत नाही. त्यामुळे वातावरणाची आणि परिस्थितीचा अंदाज या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही दिवसा सभा त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत. कारण शेवटी आता आज सुद्धा आम्ही जर सभा करतोय आणि हिवरे या ठिकाणी नांदगावला आता 13 शेळ्या 4 वाघांनी झाले. आता अशी परिस्थिती आता आहे. पण त्याच्यावर पुढच्या 6 महिन्यामध्ये कायमचा बंदोबस्त करण्यात येतोय. आता बातमी पुण्यामधून. पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या निमगावात माळरानावर एका बिबट्या